तर खासदार संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे। राऊतांचं ट्विट नेमकं काय आहे आपण पाहूयात। महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र असं खासदार संजय राऊतांचं हे ट्विट आहे। आणि हे ट्विट बरंच काही सांगून जात आहे। आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी केली जाते। अनेक महत्त्वाचे मुद्दे देखील उपस्थित केले जात आहेत। हिंदी आणि मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर आता मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकवटणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। आणि त्या संदर्भातील याच दिशेने ज्या घडामोडी घडतायत त्या आता वेगवान झालेल्या आहेत, कारण मराठीच्या मुद्द्यावर आता एकत्र मोर्चा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा निघतोय। खासदार संजय राऊतांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिलेली आहे। दरम्यान काही वेळापूर्वी शरद पवार यांनी देखील ठाकरेंच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं, आपण पाहूयात। पूर्वी एकत्र येऊन सगळे विसरून काही करत असते तर ती गोष्ट केव्हाही चांगली। दोन भावांच्यात मतभेद असते ते मतभेद विसरून पुन्हा जेव्हा भावाने त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही। तर शरद पवार यांचं विधान देखील आपण पाहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।